हॅलो. बाकीच्यांना ऐकू येतंय आता? हो, आम्हाला येतं इकडे ऐकायला. हो सर, ऐकू येते. हॅलो. आय एम गेटिंग युअर व्हॉइस. ठीक आहे. हमिंग क्या असं नाही आहे ना आता काही? नाही, व्यवस्थित येतोय सर. हा, ठीक आहे. मला तर सुरू करायला हरकत नाही, एखादा मिनिट आहे अजून. प्रार्थनेने सुरुवात करूया. शंखं चक्रं जलौकान् दधलमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिहृद्यां शुकपरिविलसन् मौलिमम्भोजनेत्रं कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसच्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगगनवनः प्रौढदावाग्निलीलम् ब्रह्मणो हि समारब्धाम् आत्रेयाद्येषु पूजिताम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् आयुर्वेदरतं वन्दे माधवाख्यं महागुरुम् आयुर्वेदामृतं सर्वं शिष्येभ्यो यः प्रदत्तवान् द्रष्टाज्ञानी दृष्टकर्मा कृतकर्मा तथैव च अध्यापको विशक्श्रेष्ठो महान् संशोधकस्तथा गुणैरेतैः समुदितैः यत्कार्यं प्रतनोति सः समृद्ध्यर्थं हि कार्यस्य वयं प्रयतामहे रागादिरोगाः सहजाः समूला येनाशु सर्वे जगतोऽप्यपास्ताः तमेकवैद्यं शिरसा नमामि वैद्याकमज्ञांश्च पितामहानि. आज तैलाच्या बंधनाला सुरुवात करायची होती. तैलं स्वयोनिवत् तत्र मुख्यं तीक्ष्णं व्यवायि च त्वग्दोषकृतचक्षुष्यं सूक्ष्मोष्णं कपटोन्न च कृशानां ब्रूह्णायालं स्थूलानां कर्शनाय च बद्धविट्टं कृमिघ्नं च संस्कारात् सर्वरोगजे तैलप्रयोगादजरा निर्विकारा चितश्रमाः आसन्नतिबला युद्धे दैत्याधिपतयः पुरः. हा तैल त्याच्या योनीप्रमाणे असणारं, ज्याच्यापासून काढलेलं आहे त्याचे गुणधर्म असणार स्वरूपाचं. आणि मुख्य जे त्यातलं आहे ते अर्थातच तिळतैल असणाऱ्या स्वरूपाचं. आणि खरं तर तैल ही संज्ञाच अन्वर्थक आहे. हे तिलोद्भवम तैलम, ते तैलम असणार. सर्वसामान्य म्हणून जेव्हा तैल असं जेव्हा म्हणतो तेव्हा तिळाचंच तेल असं अपेक्षित आहे. ते तीक्ष्ण व्यवाई त्वग्दोषकृत असं वर्णन आहे. तर त्याच्या बाबतीमध्ये टीकाकार पुढे खरं तर स्पष्ट करतात की
त्वग्दोषं कृन्तति इति त्वग्दोषकृत् इति कृतिच्छेदन इत्यस्य त्वग्दोषकृत पानाभ्यासेन त्वचं दूषयेत. पानाचा अभ्यास केला तर त्वचेला दूषित करणार असणार अशा स्वरूपाचा आहे. आता एक भाग असा राहील की आपण ते पान पहिलं पान अशा अर्थाने फार मोठ्या प्रमाणात काही करत नाही. फोडणी खेळण्यासाठी म्हणून तेल वापरलं जातं, तेवढ्याने त्वचा दृष्टी होत नाही असं. त्वग्दोषहृत असाही पाठभेद आहे आणि तेही वातादिके अभ्यंगेन ते त्वग्दोषहर आहे. जर वाता इत्यादी यांच्यासाठी म्हणून अभ्यंग केला तर, किंवा क्रू धातूचा त्वग्दोषं कृन्तति. हॅलो, त्वग्दोषं कृन्तति इति त्वग्दोषकृत इति त्या त्वचा रोगाचा नाश करणार अशा अर्थाने त्वग्दोषकृत असं म्हणजे कृतिच्छेदन इत्यस्य धातोः प्रयोगः. चक्षुषः च अहितम, डोळ्याच्या दृष्टीने मात्र अहितकारक असणार अशा स्वरूपाचं काहीतरी आहे. आणि म्हणून त्वग्दोषकृत त्याचा अर्थ दोन तीन प्रकारांनी आता सांगितलं तसा करता येईल. एक त्वचादोष निर्माण करणारं पानाभ्यास आहे ना असणार अशा स्वरूपाचं, पण अल्प प्रमाणात केलं तर हा दोष नाही राहत असा एक इशू राहील. जर त्वग्दोषहृत असा पाठ घेतला तर त्वचादोषाचं हरण करणारा असणार अशा स्वरूपाचं. आणि नाहीतर त्वग्दोषकृतचा सुद्धा त्वग्दोषं कृन्तति इथे अशा स्वरूपात त्वचादोषाचा नाश करणार असा अर्थ करता येईल. अभ्यंगासाठी ते उत्तम आहे. आता तरी काही लोक तिळाच्या तेलाची ॲलर्जी असणारी सापडतात आणि त्यांचे त्वचा विकार स्पेशली तिळाचं तेल बेस असलेली तेल लावल्यानंतर सुद्धा वाढतात. मग ते बला तेल, बला शोधणारे तेल वगैरे असणार असं काही असतं तरी सुद्धा. तर त्या परिस्थितीमध्ये खोबरेल तेल बेस असलेली तेल वापरणं हा जास्त श्रेयस्कर असणारा अशा स्वरूपाचा भाग आहे. आणि खर तर हेच तेल खाण्यासाठी चांगलं असणार अशा स्वरूपाचं आहे. पण आता महाराष्ट्रात त्याची परंपरा लुप्त झाली आहे आणि शेंगदाणा तेल रूढ झालेलं असणार अशा स्वरूपाचं आहे. तर निदान रिफाईंड तेल वापरू नयेत, त्याच्यामध्ये केमिकल प्रोसेसिंग असणार अशा स्वरूपाचं प्रकरण येतं. या अर्थाने म्हणून विचार करायचा झाला तर मग तिळाचं तेल किंवा शेंगदाणा तेल वापरणं जास्त बरं असणार अशा स्वरूपाचं प्रकरण आहे. शेंगदाणा अर्थात भारतीय पदार्थ नाही, त्यामुळे त्याच्याविषयी नेमके गुणधर्म सांगता येणं अवघड आहे. फक्त आता ते बऱ्यापैकी लोकांना सात्म्य झालेलं असणार अशा स्वरूपाचं आहे. आणि असं सात्म्य झालेलं मग पुढे चालेल असा एकंदर अर्थ राहील. अचक्षुष्य आहे हा एक त्यातला वेगळा असणार अशा स्वरूपाचा भाग. आणि म्हणून विशेषतः नेत्रविकाराच्या संदर्भामध्ये मग तुपामध्येच फोडणी करावी हा जास्त बरा मार्ग आहे आणि तुपाचाच वापर करावा. परदेशामध्ये विशेषतः ऑलिव्ह ऑइल रॉ ऑइल म्हणून जास्त वापरत असणार अशा स्वरूपाचा आहे. आणि माझा स्वतःचा अनुभव ते पित्त करतं असा आहे. मी 3 आठवडे परदेशात राहिलेलो असेल तर शेवटी मला आपला पित्ताचा त्रास होतो, मग उलटी होते किंवा भारतात आल्यानंतर उलटी होते असा आतापर्यंतचा अनुभव होता. म्हणून मी थोडा बदल केला आणि नुसतं ऑलिव्ह ऑइल वापरायच्या ऐवजी ऑलिव्ह ऑइल आणि घृत असं मिळून फोडण्या बनवायच्या असा उद्योग सुरू केला. यमक स्नेह वापरायचा असं. तर त्यानी त्रास होत नाही असा अनुभव आला. त्या हा एक वेगळा विचार करण्यासारखा आहे. किंवा तिळाचं तेल वापरायचं पण त्याच्या जोडीला घृत वापरायचं असणार आहे, तर मग ते त्रासदायक होणार नाही असं एकंदर गणित राहील आताच्या याच्यामध्ये. तेव्हा अचक्षुष्य आहे
आणि अर्थात ते पानाने आहे. सूक्ष्मोष्ण कफकृन्नच त्या सूक्ष्म आणि उष्ण असणार अशा स्वरूपाचा आणि कफकारक नाही असणार. ते टीकाकारांनी पुन्हा स्पष्ट केलंय की तीळ हा कफकारक आहे आणि म्हणून कोणाला तरी शंका येईल की तीळ तेल हे पण कफकारक असायला हवं, तर तसं नाही. त्या पिण्याक किंवा जी पेंड म्हणून ती काढली जाते ती कफकारक असणार अशा स्वरूपाची आहे, पण तैल कफकारक असणार अशा स्वरूपाचं नाही. आणि म्हणून पित्तघ्नास्ते यथापूर्वम वितरघ्ना यथोत्तरम असं स्नेहविधी अध्यायामध्ये पुढे येतं. तर ते वातकफ नाशक असणारा अशा स्वरूपाचा आहे एका अर्थाने, निदान कफ करणारा तरी नाही. कृशानां ब्रूहणायादम स्थूलानां कर्षणाय. कृश व्यक्तींमध्ये ब्रूहण करायला श्रेष्ठ किंवा समर्थ असणारा स्वरूपाचा आहे आणि वाईस वर्षा स्थूल व्यक्तींमध्ये कर्षण करायला पण उपयोगी पडतात. त्या दोन परस्पर विरोधी कार्य एकाच द्रव्याच्या ठिकाणी कशी संभवतात अशी शंका काढली जाते. त्या अष्टांग हृदयाच्या टीकेमध्ये त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय की स्रोतरोध दूर होतो आणि तो दूर झाल्यामुळे सूक्ष्म उष्ण तीक्ष्ण व्यवाई असं हे तेल आहे आणि तो दूर झाल्यामुळे रस सगळीकडे नीट पोचायला लागतो आणि त्यामुळे कृशांना ग्रहण करायला उपयोगी पडतो. आणि त्याच हेतूंनी, कारण मेदाने आवृत असणाऱ्या अशा स्वरूपाचे स्रोत असताना विशेषतः मेदाचं क्षपण करून स्थूलांच्या बाबतीमध्ये पण मेद एव उपचीयते न तथा इतरे धातवा ही संख्या पण प्राप्त संभव होतो आणि स्थूलांमध्ये पण कर्षण असणार अशा स्वरूपाचं होतं. म्हणून दोन्ही प्रकारची काम करणार आहे. बद्ध विटकम मलबद्धता निर्माण करणारा आहे, अर्थात हे पानानी हा इफेक्ट आहे. नाहीतर मग मात्रा बस्ती नावाचं प्रकरण हा आजन्म मरणम शस्त्र हा वर्षस्तू प्रतिवर्षस्तू बस्तीवर असं सूत्र येतं आणि म्हणून तो मात्रा बस्ती हा बद्धविटक दूर करणारा असणार अशा स्वरूपाचा आहे, पण पानानी बद्धविटक असा आहे. कृमिघ्नांच आणि कृमिघ्न असणारा अशा स्वरूपाचा आहे. त्या औषधी बाडामध्ये एक यांची केस म्हणून दिलेली होती. त्यांनी तो लांबून येताना रुग्णाला बघितलं आणि त्याला तेल पाजायचा सल्ला दिला आणि मग तोंडातून एक जंत बाहेर पडला असणारा. तर हे जरा वेगळ्या प्रकारचं उदाहरण असणार अशा स्वरूपाचं, पण मुळामध्ये पहिलं कृमिघ्न असणार अशा स्वरूपाचं म्हणून म्हटलं जातं. संस्कारात सर्व रोग येते आणि संस्काराने सर्व रोगांना जिंकणार असा आहे. त्या घृत आणि तैल ही दोन्हीही संस्कारित करून वापरायचे असणारे अशा स्वरूपाची प्रथा आहे. आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सिद्ध तैल करावं आणि मग पान नस्य अभ्यंग बस्ती अशा सगळ्या मार्गाने ते वापरावं असा निर्देश येतो आणि मग ते खाली रोगाची मोठी यादी असते असणाऱ्या स्वरूपाची. तेव्हा संस्काराने सर्व रोगांना जिंकणार तैल प्रयोगा अजरा निर्विकारा जितश्रमा आसन्नति बला युद्धे दैत्याधिपते. तैलाच्या प्रयोगामुळे दैत्याधिपती राक्षसांचे जे अधिपती किंवा राजे किंवा सैनिक हे सेनापती वगैरे असणारे हे युद्धामध्ये अजर वार्धक्य न येणारे किंवा राहणार निर्विकार जितश्रम आणि अतिबलवान असणाऱ्या स्वरूपाचे होते. तेव्हा ह्या अर्थाने तैलाचा नित्य वापर हा असायला हवा. अर्थात हे सगळे गुणधर्म तुम्हाला अभ्यंगाने जास्त चांगल्या प्रकारे प्राप्त होतील असं आहे.
तैलप्रयोगान् इतिहासरूपेण कथयति तैलप्रयोगात् इत्यादिना दैत्याधिपतः पुरा युद्धे अतिबलाः जराजरहिताश्च आसन् सतिक्तोषणमैरण्डं तैलं स्वादुसरं गुरु वर्त्मगुल्मानिलकफान् उदरं विषमज्वरं वृक्षोपोच पटीगुह्य कोष्ठपृष्ठाश्रयो दे. तेव्हा तिक्त आणि कटुरसात्मक मधुर सर गुरु असं एरंडेल तेल आहे असा स्वरूपाचं. आणि वर्म गुल्म वातकफ उदर विषमज्वर आणि कटिगुह्य गुह्य कोष्ठपृष्ठ यांच्या आश्रयाने असणारे रुजा आणि शोक असे दोन्ही जिंकणार अशा स्वरूपाचे आहे. एरंडेल तेल आता हा सगळा स्वस्तवृत्ताच्या संदर्भात आलेला भाग आहे. एरंडेल तेल अशा प्रकाराने रेग्युलर वापरात असणारे काही लोक होते की काय असं आहे त्यातनं प्रश्न येतो. औषध म्हणून एरंडेल आपण आमवात गजेंद्रस्य शरीर वनचारिणा अशा याच्यामध्ये वापरतो आणि विशेषतः कटी आणि तिथला शूल आणि रुजा हे त्यांनी लवकर कमी होतात असं आहे. पण बाकी सगळे रोगाच्या संदर्भातलंच वर्णन खरं तर आहे. आणि जिथं मलावष्टंभ आहे आणि सामावस्था असली तरी चालेल असं एकंदर अमावात गजेंद्रचे या श्लोकावरनं दिसत असणार स्वरूपाचं. तर नुसतं एरंडेल वापरायचं का गंधर्वस्थाची तेल रासनाधिकाऱ्यांनी चित्र केलेलं वगैरे असणार अशा स्वरूपाचं वापरायचं हा एक पण मुद्दा राहतो. सामावस्थेमध्ये विशेषतः त्या प्रकारचं जास्त उपयोगी आहे. पण वर्णगुल्म आणि लकफान या सगळ्याला उपयोगी पडणार अशा स्वरूपाचं विषमज्वरामध्ये पण सांगितलेलं आहे. अर्थात ते तारतम्य बघून विषमज्वरामध्ये पुढच्या जेव्हा शोधनाची अपेक्षा असेल तेव्हा वापरावं असणार. तीक्ष्णोष्णम पिच्छिलम विश्रम रक्तैरंडोद्भवनपती. रक्तैरंडापासून बनलेलं जे आहे ते तीक्ष्ण उष्ण पिच्छिल आणि विश्र असे सगळे गुणधर्म खूप जास्त असणार अशा स्वरूपाचा आहे. त्या गुणप्रकर्ष ह्या रक्तैरंडामध्ये आहे. उमा कुसुमभुजन चोष्णम दोष कफुपित्त. त्या अळशी आणि करडई कुसुंब यांच्यापासून येणारं जे ते आहे ते उष्ण त्वचादोष कफ पित्त करणार असणार अशा स्वरूपाचा आहे. तर मधल्या काळामध्ये करडईचं तेल खूप वापरात आलं असं झालं आणि विशेषतः नुसते हार्टसाठी चांगलं आहे अशा स्वरूपाचे काहीतरी प्रचार झाल्यामुळे लोकांनी पारंपरिक तेल सोडली आणि करडईच्या मागे लागले असणार अशा स्वरूपाचे. आणि आता ॲलोपॅथीने पूर्ण अबाउट टर्न केला 25 वर्षानंतर आणि करडईचं तेल सर्वात वाईट असं पुन्हा डिक्लेअर झालं. तर ते सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही हा एक त्यातला दुसरा भाग. आणि त्यामुळे अजूनही लोकांचं सेवन विशेषतः हृदरोगांमध्ये सुद्धा चालू आहे असं दिसतं. वास्तविक हृदरोगाचा संबंध चिंतेशीच आहे, तेलाशी नाही. ॲलोपॅथीला जेव्हा कधी कळेल वेगळा असणार अशा स्वरूपाचा मुद्दा आहे. म्हणजे भले जरी आपण अमावस्था आहे तेलाचं पचन होत नाही असं जरी धरलं तरी ते अमावस्था होण्याचं मूळ कारण चिंता आहे असणार. तर चिंता जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत हृदरोगावरती विजय मिळवता येत नाही. पण मधल्या काळामध्ये किंवा अजूनही खरं तिला आहे आता थोडीशी कदाचित कमी झाली असेल तर फॅट फ्री डाएट असं प्रकरण उदयाला आलं. आणि खरं तर आमचं हृदरोगाचं निदान उदावर्त जास्त करून आता जो ISD म्हणून हृदरोग सापडतो ते आमचं निदान त्याचं उदावर्त असं जास्त प्रमाणामध्ये होतं. आणि मलावष्टंभ आत्मान अशा तक्रारी बहुतेक रुग्णांमध्ये आढळतात. आता रिसेंटली जे अमेरिकेमध्ये अक्यूट कंडिशन्स अँड टाइम फॅक्टर असे संशोधन झालेलं होतं.
आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम हार्ट अटॅक्स हे सोमवारी पहाटे येतात असं ऑब्झर्वेशन, पहाटे 4 ते 6च्या दरम्यान. तर आपल्या दृष्टीने याचं काहीतरी जस्टिफिकेशन मिळतं. ते बेसिकली शनिवार रविवार खाणीपिणी जास्त होतात असणार अशा स्वरूपाचं, आणि मग त्याचा अजीर्ण किंवा त्याचा विष्टंभ आणि त्याचा परिणाम म्हणून सोमवारी पहाटे असणार अशा स्वरूपाचं अटॅक येतं. आणि अॅक्यूट ॲबडॉमेन, विशेषतः पेप्टिक अल्सर्स किंवा जिओडिनल अल्सर्स हे मध्यरात्री येतात 2 ते 4 असं ऑब्झर्वेशन आहे. तसं ॲलोपॅथीच्या लोकांनी केलेलं संशोधन आहे किंवा स्टडी आहे असणार अशा स्वरूपाचं. हॅलो, पण शेवटी एक 5 मिनिटं चर्चेसाठी ठेवूया. त्यावेळेला मग तुम्ही माईक ऑन करून बोलू शकता. तेव्हा करडईचं तेल किंवा एकंदर तेल ह्या संकल्पनेला जो काही आता विरोध झालेला आहे, आणि तेलाला नुसता नाही, तुपाला पण तसाच विरोध झालेला असतो. तर तोही खर तर सांगायला हवा. बाकीच्या कोणाचे माईक ऑन असतील तर ते बंद करा. मला हमिंग साऊंड येतोय, त्यामुळे रेकॉर्डिंगला प्रॉब्लेम येईल. तर तुपाच्या बाबतीमधला माझा अनुभव असा आहे की आपण कितीही कंठरावाने सांगितलं की तूप खा, तरी डॉक्टरने अशी काहीतरी भीती घालून ठेवलेली असते की लोक तूप खात नाही असणार. साजूक तूप स्पेशली. कोणाचा माईक चालू आहे का? बहुतेक माझंच दिसतोय. एव्हरीवन प्लीज मेक युअर सेल्फ म्यूट असं विल्लभने आता मेसेज दिलेला आहे. तर लोकांना विचारल्यानंतर एक समजा 4 महिने औषध झालंय आणि आता पुन्हा तुम्ही विचारलं तूप खाताय की नाही, तर त्याच्यावरती पुन्हा लोकांचे रिॲक्शन्स येतात की तुम्ही म्हणला होता पण माझं काय धाडच नाही झालं खायचं असणार आहे. त्याच्या ॲलोपॅथीच्या डॉक्टरांचा पगडा एवढा जबरदस्त आहे की तुम्हाला नाही म्हणत नाहीत पण खातही नाहीत असं सापडतं. आणि दुसऱ्या बाजूला साधं तेल खायला काचकूच करतात असणार किंवा तेल खूप कमी करून टाकायचं असं ठरतं. जर आमच्या दृष्टीने मलावष्टंभ, उदावर्त अशी जर निदानं असतील तर आम्हाला खरं वातावरती नियंत्रण ठेवायला तेल तुपाचा वापर हवाच आहे. याचं कमी होऊन चालणार नाही असणार असं स्वरूपाचं. ते कमी करतात. आणि दुसऱ्या बाजूला बिस्किटातून, खादी बिस्किटातून वनस्पती तूप जातं, जे नक्की वाईट आहे असणार. दोन्ही शास्त्रांच्या दृष्टीने वाईट असणार आहे स्वरूपाचं. तेव्हा ते कुठेतरी लक्षात ठेवायला पाहिजे की हा वनस्पती तुपाचा तर वापर नकोच आहे. हे अर्थात मूळ ग्रंथात काही वर्णन नाहीच आहे त्याच्याविषयी, हे नवीनच आहे तसं प्रकारे. पण करडईचं तेल पण चांगलं नाही असणार आहे स्वरूपाचं, आणि तो दोष कपृत असं त्याचं वर्णन दिलेलं आहे. दंती मूलक रक्षोघ्न करंजारिष्ट शिग्रुजम सुवर्चलेंगुलीतीलु शंखिनी नीपसंभव सरला गुरुदेवाह शिवशपा सारजन्मच तुवराश रुष्करोत्थंच तीक्ष्ण कट्वस्स पित्तकृत अर्षकुष्ठ कृमिश्लेष्म शुक्रमेधो निलाप. तर या प्रकारची तैल तर कुठं वापरात आहेत असणार अशा स्वरूपाचं नाही. तेव्हा करंज वगैरे असणाऱ्या अशा स्वरूपाची आली आहेत त्याच्यात, किंवा निंब तेल आलाय, करंज अरिष्ट, शिगरू आलाय. शिगरूचं पण माहिती नाही मिळतं किंवा नाही असणार, किंवा पुढे विद्याच आलाय, आरुष्करोत्थ आलेला असणार अशा स्वरूपाचं आहे. ही सगळी तीक्ष्ण, कटू, रक्तपित्त करणारी
आणि अर्श कुष्ठ कृमी श्लेष्म शुक्र मेध अनिल यांना दूर करणारे असणारे किंवा शमन करणारी यांचं असे आहेत. पण आता ह्यातलं वापरामध्ये खाण्यामध्ये वापरामध्ये असणार अशा स्वरूपाचं नाही. करंज निंबजे तिक्ते नात्युष्णे तत्र निपते. तसं करंज आणि निंबज हे जे आहे हे तिक्त रसात्मक आणि फार उष्ण नाही, म्हणजे बाकीची जास्त उष्ण असणार अशा स्वरूपाचे. कषाय तिक्त कटुकम सारलम रणशोधनम. सरळ देवदाराचं जे आहे ते कषाय तिक्त कटुक रसात्मक आणि रणशोधन करणार. वृषोष्ण तीक्ष्ण कटुके तुवरा रुष्करोद्भवे विशेषात्मक कुष्ठज्ञे तथा ऊर्ध्वाधो विरेचन. तुवरक आणि दिब्बा यांचं जे आहे ते अतिशय उष्ण तीक्ष्ण कटू रसात्मक आणि विशेषतः कृमी आणि कुष्ठग्न आणि ऊर्ध्वाधो विरेचन असणार अशा स्वरूपाचे आहे. त्या वार्युष्ण मच्छेन तुभेत स्नेहेतच सुख फक्त ये असं जे काही आलंय त्याच्यामध्ये अपवाद म्हणून तवरा रुष्करे नतो. तुवरक आणि अनुष्करामध्ये मात्र गरम पाणी पिऊ नये असा स्पष्ट निर्देश आहे. पण याचा अर्थ असं भल्ला आता करता येईल प्यायला द्यायची पण प्रथा होती असा एकंदर अर्थ दिसतोय. हे जरा बरंच धाडसाचं काम असं आहे. अक्षातिमुक्तका क्षोड नालिकेर मधुकजम त्रिपुसोर्वारु कूष्मांड श्लेष्मातक प्रियालजम वातपित्तहरं केश्यम श्लेष्मलं गुरु शीतलम. तेव्हा बिभीतक किंवा आता अक्रोड याचं तेल काढून वापरण्याची पण खाण्याची प्रथा आहे. नालिकेर मात्र दक्षिणेकडे वापरात आहे आणि इतरही आता तशी तेल म्हणून वापरात आहेत असं नाहीये. तर ती राईस ब्रान ऑइल वगैरे असते. आता एक नवीन काही तेल बाजारात मिळतात असणार अशा स्वरूपाचे. तर त्याचे गुणधर्म काय ठरवायचे असा एक वेगळा इश्यू असणार अशा स्वरूपाचा आहे. आणि सोयाबीनचं तेल आता बाजारात खूप स्वस्त आहे कम्पॅरेटिव्हली असणार अशा स्वरूपाचं. त्यामुळे ते स्वस्त असल्यामुळे आणि प्रोटीन हाय प्रोटीन आहे वगैरे वगैरे अशा प्रकारच्या संकल्पना असल्यामुळे ते एक लोकांच्या वापरात आहे आता. तर सोयाबीन हे मुळातच जरा कॉन्ट्रोवर्शियल आहे. म्हणजे त्याचं मॉडर्न मेडिसिन मध्ये त्या मानाने जास्त स्तुती केली गेलेली असणार अशा स्वरूपाची आहे. पण काहींना त्याचे त्रास होतात असं सापडतं आणि म्हणून बेटर न वापरणं असं जास्त बरं राहील. नालिकेराचं जे आहे ते वातपित्तहर केश्य कफकारक आहे. गुरु आणि शीत असणार असं आहे. तर ते तिकडे दक्षिणेकडच्या अर्थाने म्हणून विचार करायचा झाला तर चांगलं राहील. तर सर्षपाचं कुठं आलेलं नाही आतापर्यंत याच्यामध्ये. पण उत्तरेकडे सर्षपाचं तेल वापरात आहे असणार अशा स्वरूपाचं. आणि कटुष्टम सार्शकम तीक्ष्णम असं खरं तर येतो हृदयामध्ये. अष्टांग संग्रहाच्या दुसऱ्या प्रतिमध्ये आलंय कटुष्णम सार्शपम तीक्ष्णम कफ शुक्रा निलापहम. तेव्हा ते उष्ण तीक्ष्ण कफ शुक्र आणि वात यांना दूर करणार असणार अशा स्वरूपाचा आहे. विशेषतः शीतपित्तामध्ये किंवा उदरदस्त कफाधिका उदरदामध्ये नुसत्या मोहरीचं तेल वर्ण लावूनही चांगला उपयोग होतो असणार अशा स्वरूपाचा. तर उत्तरेकडे मात्र ते वापरात असणार अशा स्वरूपाचं आहे. पित्तश्लेष्म प्रशमनम श्रीपर्णी किंशुकोद्भव. श्रीपर्णी म्हणजे काश्मीरी आणि किंशुक म्हणजे पलाश यांचं तेल हे पित्तश्लेष्म प्रशमन असणार अशा स्वरूपाचं आहे. तर त्याचे माहिती नाही अशा प्रकारचे तेल मिळतात असं. तिलतैलम वरं तेषु कौसुंबम अवरम करतो. तिलतेल हे सर्वांमध्ये श्रेष्ठ असणार अशा स्वरूपाचं आणि करडईचं सर्वात कनिष्ठ.
आणि म्हणून मध्ये जी काही लाट आली कारण ह्याचं करडईचं तेल खाण्याची असणाऱ्या अशा स्वरूपाची ती त्रासदायक असणाऱ्या स्वरूपाची झाली. त्यात दोन गोष्टी होत्या खरं तर. एक, तेलाचा वापरच कमी करा आणि अजूनही ते तसं चालू आहे. फॅट फ्री डाएट अशी संकल्पना आताही राबवली जाते असणार पण त्याच्या जोडीला जे काही तेल घ्यायचं तेही मुळामध्ये तुम्ही करडईसारखं घ्यायला लागलात तर आणखीन त्रासदायक असणार अशा स्वरूपाचं आहे. आणि मुळामध्ये योग्य मात्रेमध्ये स्नेह जाणं गरजेचंच आहे. वातावरणावरती तुम्हाला जर नियंत्रण ठेवायला हवं असेल तर योग्य मात्रेमध्ये स्नेह जाणं आवश्यकच आहे. आणि शरीर शेवटी यंत्र आहे एका अर्थाने. सातत्याने क्रिया चालू आहेत आणि अशा स्थितीमध्ये जसं बाहेर यंत्राला तेल पाणी लागतं तसं शरीराला पण लागतं. तर तो मूर्खपणाच आहे असं ते अजिबात न घेणं हा मूर्खपणा राहील. वसामज्जाच वातग्न बलपित्त कफप्रत मांसानुगत स्वरूपौच विद्यान मेधोती तावे. त्या वसा आणि मज्जा वातग्न आणि बल पित्त कफ देणाऱ्या असणाऱ्या अशा स्वरूपाच्या आहेत. आणि मांसानुगत स्वरूपौच ज्या प्राण्याचं मांस आहे त्याच्या सारखे गुणधर्म असतात अशा स्वरूपाचं ते प्रकरण राहील. आणि मेदोपितावी व विद्या मेद पण त्यांच्याचप्रमाणे जाणावा. तर शुद्ध मांसस्य स्नेह सावसा परिकीर्तिता. मांस शिजवल्यानंतर जो तवंग येतो तेलासारखा ती वसा आहे. सेपरेट करून घेता येते पण ते फार थोडी थोडी मिळते दरवेळेला असणार अशा स्वरूपाचं. त्या मनाने डुकराची वसा किंवा मेद, वसा नाही येते खरं मेदच आहे असणार अशा स्वरूपाचा हा मिळतो. आणि तो बल पित्त कफ देणारा असणारा अशा स्वरूपाचा आहे. जर्मनीमध्ये मी त्यांचा पारंपरिक आहार काय असा एक प्रश्न विचारला होता. आत्ताच्या पेक्षा मागचा पूर्वी जेव्हा आता हे सगळं रिफ्रिजरेशन आणि ट्रान्सपोर्टेशन वगैरे अशा किंवा प्रिझर्वेशन अशा सगळ्या सोयी झाल्या त्याच्यानंतर तुम्हाला बारमाही सर्व अन्न कोल्ड स्टोरेज मधनं मिळतं असणार अशा स्वरूपाचं आहे. पण पूर्वी काय करत होते तर फ्लॉवरचं लोणचं, डुकराचं मांस आणि ब्रेड असं विंटरचे 4 महिने हेच खायचं असं एकंदर प्रकरण. कारण भाज्या बिज्या काही मिळतच नाही, सगळीकडे नुसता बर्फच असतो. आणि म्हणून प्रिझर्व केलेलं जे आहे ते फ्लॉवरचं लोणचं आहे फक्त. डुकरं मारून त्याचं मांस आणि ते विशेषतः मेदस्वी आहे तेव्हा स्निग्धत्व त्यातनं चांगलं मिळतं असणार अशा स्वरूपाचं. आणि ब्रेड फक्त ताजा बनवायचा असं मला तिथल्या पारंपरिक आहाराच्या विषयी माहिती कळली असणार आहे. गौलुकी सौकरी पाक हंसजा कुक्कुटोद्भवा वसा श्रेष्ठा सुवर्गेश. आता ही उलुक वगैरे ज्या आहेत उलुक वगैरे असणार अशा स्वरूपाचं त्यात सौकरी एक आहे याच्यामध्ये. आणि कुक्कुटोद्भवा तर ती श्रेष्ठ असणारी अशा स्वरूपाची आहे. आता ते पुन्हा जर तुम्ही मांस शिजवून वरचा वसा काढून घेऊन वापरायचं ठरवलं तर तो एक भाग असणार अशा स्वरूपाचा आहे. किंवा मग विद्यान मेदोपिता अविव असं गृहीत धरून मेद मिळवण्याचा प्रयत्न करण्यात असणार अशा स्वरूपाचं. आणि कुंभीर महिषोद्भवा काकमद्ग वसा तत्व कारण दुःखाचं निंदित या सगळ्या निंदित असणाऱ्या अशा स्वरूपाच्या आहेत. ह्या काही फार वापरतात त्याच्यात आता याच्यामध्ये डुकराची आणि कुक्कुटोद्भव पण तो आता कुक्कुटही पूर्वीचा नाही राहिलेला सगळा चिकन फार्म हे काही एकंदर प्रकरण डेव्हलप झालं. त्यात अंडी देणारी कोंबडी असा एक इश्यू त्याच्यामध्ये अंड हेच प्रॉडक्ट म्हणून बघितलं जातं.
आणि हे काही खरं अंड नव्हे असणार आहे स्वरूपाचं, विलायती अंड म्हणून आता जे जास्त प्रचारात आहे. आणि दुसरी जी आहे ती खाण्यासाठी म्हणून वापरायची, ती पुष्ट करून वापरायची जास्त असं एकंदर प्रघात आहे. त्या पोल्ट्री इंडस्ट्री हा एक वेगळा इश्यू झालाय. आणि ते काही फार पथ्याचं असं प्रकरण राहिलेलं नाही. त्यातल्या त्यात अजून शेळी हा प्राणी थोडा अनटच राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे आणि आपल्या दृष्टीने तोच खरं म्हणजे जास्त योनिश्वजावी व्यामित्र गोचरत्वाद अनिश्चित असं स्वरूपाचं म्हटलंय. आणि मांस माजम अदोषल अनभिष्यन जे असणार अशा स्वरूपाचं पुढे मांसवर्गामध्ये त्याचं वर्णन येईल. त्याच्या त्या शेळीचं मांस घेणं हे जास्त चांगलं असणार अशा स्वरूपाचं. शाखाद मेधसान छागम हास्तिनंच बराबर आहे. तर जे शाखा यांचं भक्षण करतात ते शाखाद असणार अशा स्वरूपाचं. आणि त्यामध्ये शेळीचं जे मेध आहे ते श्रेष्ठ आणि हत्तीचं कनिष्ठ असणार अशा स्वरूपाचं. आता हत्ती शाकाहारी प्राणी आहे पण तृणारी जास्त खाणारा असणार आहे स्वरूपाचा एकंदर. आता मद्याचे गुणधर्म सुरू होता. दीपनम रोचनम मद्यम तीक्ष्णोष्णम तुष्टिपुष्टिदम सस्वादुतिक्त कटुकम अम्लपाकरसम सरम. तेव्हा मधुर तिक्त कटू अम्ल रस आणि अम्ल विपाक असणार आहे स्वरूपाचं सर गुणधर्मांनी. आणि दीपन रोचन तीक्ष्ण उष्ण पुष्टी देणार असणार. सकषायम स्वरारोग्य प्रतिभा वर्ण करून लघु. किंचित कषाय रसात्मक असणार पण हे फक्त लवण सोडलं तर बाकी सगळे रस खरं आले. स्वर आरोग्य प्रतिभा वर्ण करणार असणार अशा स्वरूपाचा आणि लघु आहे. त्याच्यामध्ये एक प्रतिभा हा एक आणखी वेगळा विषय आलेला असणार अशा स्वरूपाचा आहे. पूर्ण वेगळं काहीतरी असणार आहे स्वरूपाचं. नष्ट निद्राती निद्रेभ्य हितम. निद्रा नाशामध्ये किंवा अतिनिद्रा असताना दोन्हीमध्ये हितकारक. पित्ताचं दूषण पित्त आणि रक्त दूषित करणार असणार अशा स्वरूपाचा हा त्यातला एक वाईट गुणधर्म असणार अशा स्वरूपाचा. कृशस्थूल हितम. कृश आणि स्थूल दोघांनाही हितकारक असणार अशा स्वरूपाचा. ते पुन्हा तेलासारखंच तसं लावून घ्यायचं. रूक्षम. रूक्ष आहे सूक्ष्म स्रोतो विशोधन. सूक्ष्म आणि स्रोतो विशोधन करणार स्वरूपाचा आहे. वातश्लेष्म हरण विद्यापीठम. आणि जर युक्तिपूर्वक पान केलं तर वातकफहारक असणार अशा स्वरूपाचं आहे. अन्यथा विषवत नाहीतर ते विषाप्रमाणे काम करणार आहे. एकंदर मद्याचं जे स्थान दिनचर्या किंवा ऋतुचर्या या दोन्हीमध्ये दिलंय त्याच्यावरनं रेग्युलर वापरात असावं असं एकंदर दिसतंय. आणि याचा संबंध शीत प्रदेश जे आहेत उत्तरेकडचा भाग हिमालय किंवा असणार स्वरूपाचा त्याचा कुठेतरी जास्त असावा असं वाटतंय. पाश्चात्य देशांमध्ये थंडीचं प्रमाण खूप जिथं जास्त आहे तिथं सगळ्या ठिकाणी मद्य स्वस्त आणि फायदेशीर ठरतं असंही प्रकरण आहे. पण धृतिभ्रंश कधी होईल आणि त्याच्या व्यसनामध्ये माणूस कधी बुडेल हे सांगता येत नाही. आणि तो व्यसनी झाला तर मात्र मग ते विषाप्रमाणे अशा स्वरूपाचंच आहे. आणि आता त्याच्यावरती
बरंच सांगितलं जातं किंवा एकच पेला वगैरे सारखी नाटकं पण त्याच्यासाठी लिहून निघालेली असणार आहे स्वरूपाची आहे. तेव्हा त्याचे गुणधर्म चांगले अशा अर्थाने मिळणं आणि त्याचं परिवर्तन कुठेतरी विषसदृश होणं, ह्या दोन गोष्टी सातत्याने लक्षात ठेवायला असणार अशा स्वरूपाच्या हव्या. तीक्ष्ण, उष्ण, सूक्ष्म, स्वतो विशोधन असे सगळे भाग लक्षात घेतले तर औषध म्हणूनही त्याचा चांगल्या प्रकाराने वापर होऊ शकतो असणार अशा स्वरूपाचा. परदेशामध्ये रेग्युलरली मद्य बनवण्याच्या कॉम्पिटिशन्स पण होतात. असं मी एकदा जर्मनीमध्ये असताना तिथे एका बाईने ती नवीन दारू बनवली होती आणि तिला पहिलं प्राईज मिळालं असणार. तर परदेशामध्ये आयुर्वेद रुजवायला काही ज्या औषधांचा वापर कसा करावा असा एक वेगळा इशू आहे. आता 2-3 प्रकारांनी करतात. एक तर च्यवनप्राश वगैरे सारखं प्रकरण ब्रेड स्प्रेड या नावाखाली जातं आणि ते स्टोर्सना मिळतं असणार स्वरूपाचं. हे जॅम किंवा अशा स्वरूपाचं असावं असं तो आवळ्याचा जॅम आहे अशा थाटामध्ये च्यवनप्राशचा ब्रेड स्प्रेड म्हणून वापर रुजवण्याचा एक प्रयत्न झाला आणि काही लोक करणारे आहेत अशा प्रकारचं. हर्बल टीज हे एक दुसरं प्रकरण बरं आहे. ते तुम्हाला सुंठीपासून गवती चहा, पुदिना त्या इतर अनेक गोष्टींचे हर्बल टीज आज सहज उपलब्ध आहेत आणि लोकांना प्यायची सवय पण आहे. जर तुम्हाला इथं पाचनाची अपेक्षा आहे, इथं काहीतरी कफग्न पाहिजे आहे किंवा वातग्न पाहिजे आहे असणारा अशा स्वरूपात झाला आणि त्याचा काढा अवेलेबल आहे का, म्हणजे हर्बल टी त्याचा अवेलेबल आहे का असं सांगितलं तर तुम्ही मेडिकलच्या बंधनात कुठे न येता ते वापरता येतं असं एक दुसरा मुद्दा राहतो. आणि तिसरं असं मद्याचंही करण्याकरता, कारण अशा प्रकारची वाईन बनवणं आणि ती विकली जाणं किंवा ती वापरात येणं हे त्यांच्या दृष्टीने किरकोळ असणार अशा स्वरूपाचा भाग. नवीन वाईन तुम्ही बनवते कुठल्या तरी पदार्थापासून. यथाद्रव्य गुणवरिष्ठ हा सर्व मध्य गुणाधिक हा अरिष्ट म्हणून जी संकल्पना आहे ते एक तर त्याला मध्यार्क त्याचा जो आहे तो लिमिटेड राहतो. सेल्फ लिमिटिंग प्रोसेस असणार असल्यामुळे 12 पलीकडे जात नाही. आणि मग ज्या द्रव्यापासून तुम्ही बनवाल त्याचे गुणधर्म त्याला प्राप्त होतात असणार असं स्वरूप असतं. आणि आता रेड वाईन, व्हाईट वाईन, मग बाकी शॅम्पेन किंवा इतर असणार अशा स्वरूपाच्या जास्त प्रचारात आहेत. पण ह्या प्रकाराने आस्वारिष्टांना स्कोप आहे आणि ते अनेक रोगांमध्ये उपयोगी पडणार अशा स्वरूपाचं प्रकरण राहतं. म्हणून हा एक मार्ग राहू शकतो परदेशामध्ये आयुर्वेदाचा प्रचार करायला किंवा औषधांच्या संदर्भामध्ये काही विचार करायला असणार. गुरुतत् दोष जननम नवम, नवीन जे मध्य आहेत ते दोष जनन असणार आहे. जीर्ण अतोन्यथा, आणि अतोन्यथा म्हणजे दोष हरण करणार आणि लघु असं जीर्ण आहे. तर आता जितकं जुनं मद्य तितकं त्याची किंमत वाढते किंवा तितके त्याचे गुणधर्म वाढतात. आणि म्हणून अगदी खास पार्टीच्या वेळेला 100 वर्षाचं जुनं मद्य वगैरे असं लोक पितात. पेयन नोष्णोपचारेण, उष्णोपचाराने घेऊ नये असणार अशा स्वरूपात. आणि आपल्याकडे बरोबर तोच प्रकार करतात. एक तर मद्य भोजनोत्तर ठीक आहे घ्यायला असणार अशा स्वरूपाचं. आपल्याकडे आधी मद्यपान, त्याच्या जोडीला फरसाण आणि खारी, नमक, शेंगदाणे किंवा इतर काहीतरी सामोसे वगैरे असे काहीतरी तळलेले पदार्थ, आणि त्याच्यानंतर जेवण असं प्रकरण चालतं. तर नविरिक्त क्षुधा तुरई भूक लागलेली आहे अशा याच्यामध्ये किंवा विरिक्त आहे अशा याच्यामध्ये घ्यायचं नाही आहे, निषेध असणार अशा स्वरूपाचा आहे. तेव्हा
खाणं झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर घ्यायला पाहिजे अशा स्वरूपाचं. आणि आपल्याकडे पिणारे सगळे कंट्रीपासून विस्तीरम पर्यंत किंवा बाकी सगळ्या गोष्टी प्युअर अल्कोहोल असे पिणारे असे जास्त असणार स्वरूपाचे. आणि नवीन असतं पुन्हा कंट्रीमध्ये तर ती पहिल्या धारेची वगैरे असं स्वरूपाची पिण्याची प्रथा आहे. त्यामुळे ते अगदीच ताजं नवीन असणार अशा स्वरूपाचं असतं. आणि ते गुरु आणि दोषजनून असणार अशा स्वरूपाचं आहे. नाती तीक्ष्ण मृदू स्वच्छ घनम व्यापन्न नाही. त्या फार तीक्ष्ण नाही, फार मृदू नाही, त्याच्यामध्ये स्वच्छ फार नाही, फार दाट नाही असणार अशा स्वरूपाचं, किंवा व्यापन्न असणार अशा स्वरूपाचं घेऊन ते मधनं काहीतरी या खोपडीसारख्या घटना घडतात. तात्पुरतं काहीतरी त्याच्यावरती मलनपट्टी होते आणि ते पुन्हा प्रकरण तसंच चालू राहतं. तर व्यसनमुक्ती हा एक मोठा इश्यू आहे या सगळ्या प्रकारामध्ये. पण साक्षात त्या कार्याला हात न घालता सुद्धा त्या प्रकाराने बरंच केलेलं असणाऱ्या स्वरूपाची लोक आहेत. पांडुरंग शास्त्री आठवले यांचं काम या संदर्भामध्ये मोठं असणार अशा स्वरूपाचं आहे. आणि विशेषतः कोळी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्या स्वाध्याय चळवळीमुळे व्यसनमुक्ती झाली असणार अशा स्वरूपाचं आहे. पण ह्यासाठी काहीतरी खटाटोप, विशेषतः जो खालचा वर्ग आहे आर्थिक दृष्ट्या आणि व्यसनात बुडालेला असणार अशा स्वरूपाचा आहे, त्यांच्या बाबतीमध्ये तो मोठा इश्यू राहतो. आणि म्हणून ते व्यसन लागणार नाही याची काळजी घेणं महत्वाचं असणार आहे. गुल्मोदरार्शो ग्रहणी शोषरुत स्नेहनी गृह सुरा निलग्नी मेदोस्तुत स्तन्यमूत कफाव. त्या सुरा पिष्टकृता घना श्वेता, पिठापासून बनवलेली घन आणि श्वेत असणाऱ्या स्वरूपाची दारू म्हणजे सुरा, त्या गुल्म उदर अर्श ग्रहणी शोष यांचा नाश करणारी आणि वाताचा शमन करणारी स्नेहनी गुरु आणि मेद रक्त स्तन्य मूत्र कफ वाढवणारी असणारी. त्या असं मला नाही माहिती आता बाजारामध्ये या प्रकारची सुरा असं काहीतरी मिळते का असणार. तद्गुणा वारुणी विद्या लघुस तीक्ष्णा निहंतीच शूलता स्वमिश्वास विबंधात भान प्रेमसा. तशीच वारुणी आहे ती हृदय लघु तीक्ष्ण अशा स्वरूपाची आहे आणि शूलता स्वमिश्वास विबंध आत्मान पेनस यांना जिंकणारे असणारे अशा स्वरूपाचे. वारुणीचं पण अनंतरोक्त सुरा समगुणा ठीक आहे. शूलप्रवाहिका टोप तृष्णा शोफाशसांहिता जगलहा. तो वारुणी किंवा सुरा जी आहे तिचा खालचा जो भाग घन तो जगल अशा स्वरूपाचं म्हणतात. याला सुरा बीज असंही म्हटलं जातं आणि ते पुढच्या असतीकरणासाठी म्हणून वापरलं जाऊ शकतं असणार स्वरूपाचं. त्यात शूल प्रवाहिका आटोप तृष्णा शोफ आणि अर्शस यांना हितकारक असणार स्वरूपाचा आहे. पाचनग्राही आहे आणि तसाच मेदक आणि वक्कस, तद्वच्च मेदक हा आणि वक्कस जो आहे तर ऋतसारत्वात विष्ठंभी दोषकोपन. मेदको नाम जगलस्य अधोभाग गुणैहि जगलवत विज्ञेय. म्हणजे मुळात तो साखा बसतो तोच जगल आहे, त्याचाही पुन्हा खालचा भाग जो आहे तो मेदक तो त्या ह्याच्याप्रमाणे समजायचा. आणि बक्कस जो आहे हा मध्यकल्क पीडन हा ऋतुसारत्वात विष्ठंभी. तर कल्क पिळून काढलेला जो पाणी आहे, पाणी मिसळून मध्यचा कल्क पिळून काढलेला जो आहे तो बक्कस, तो विष्ठंभी आणि त्रिदोष कोपन असणारा अशा स्वरूपाचा
म्हणून वर्णन केलेलं आहे असं आहे. नाती तीव्र मदा लघवी पथ्या भयभीतकी सुरा व्रणे पांडवामये कुष्ठे नचात्यर्थम विरुद्ध. तर विविध प्रकारापासून बनलेली जी दारू आहे ती फार तीव्र मद निर्माण न करणारी लघु त्याच्यात पथ्य असणारी स्वरूपाची. व्रण पांडुरव कुष्ठ याच्यामध्ये फार विरोधी नाही. विष्टंभिनी यवसुरा गुरुवी रुक्षा त्रिदोष. या यवसुरा ही विष्टंभ निर्माण करणारी गुरु वृक्ष आणि त्रिदोष वाढवणारी आहे. तर आता सर्रास यवसुरा घेतली जाते ती चढत नाही अशा उद्देशाने. काय त्याचं नाव? बियर ही कॉमनली चढत नाही अशा स्वरूपाचं म्हणून रितसर घेतली जाते, पथ्याची समजली जाते. पण प्रत्यक्षात तशी ती नाहीये. गुरुवी वृक्ष आणि त्रिदोषला असणारी अशा स्वरूपाची आहे. कौहली बृहणी गुरुवी क्लेशमलस्तु मधुरतः. कौहली माहिती नाहीये काय आहे सुरा, आणि मधुरतः श्लेष्मकर सर्व मध्यम असंजातम मधुलक येथे स्वतः आणि मधुलकाची व्याख्या केली. तेव्हा पूर्ण न बनलेलं मध्य असणार अशा स्वरूपाचं हे मधुलक या नावाने सांगितलेलं असणार स्वरूपाचं. यथाद्रव्य गुणोरिष्ट सर्व मध्य गुणाधिक ग्रहणी पांडु कुष्ठार्ष शोक शोषोदरज्वरा हंतिगुल्म कृमिपीन्हा कषाय कटुवाकलः. तेव्हा अरिष्ट हा यथाद्रव्य गुण हा ज्यापासून तुम्ही अरिष्ट बनवणार त्याचे गुणधर्म असणे अशा स्वरूपाचं अरिष्ट आहे. आणि सर्व मध्य गुणाधिक त्या सर्व मध्यांच्या गुणांनी मध्याच्या सर्व गुणांनी अधिक असलेलं युक्त असलेला. ग्रहणी पांडू कुष्ठ अर्श शोष शोफ उदर जर किंवा गुल्म कृमी लिहा यांचा नाश करणार कषाय कटू वाचलं असणार. त्या वातकफात्मक विकारांमध्ये तत्त रोगहर अशा प्रकारच्या द्रव्याने सिद्ध आसवारिष्ट असं जर वापरली गेली तर इष्ट राहील. तर त्या आसव आणि अरिष्ट याच्यामध्ये नेमका काय फरक करायचा? द्राक्षा सवही मिळतं आणि द्राक्षारिष्टही मिळतं असं आहे. ते काही ठिकाणी अरिष्ट ही संकल्पना अग्निसंस्काराची संबद्ध आहे. म्हणजे त्यामध्ये तापवल्या जातात गोष्टी किंवा मनुकाचा काढा करून घ्यायचा आणि मग द्राक्षारिष्ट बनवायचं आणि द्राक्षाच्या रसापासून बनायचं ते द्राक्षासव असणार असं म्हटलं जातं. पण सगळीकडे हाच नियम फॉलो केला आहे असं नाहीये. काही ठिकाणी रसांपासून अरिष्ट म्हटलंय आणि काढ्यांपासून आसव म्हटलंय असे दोन्ही प्रकार सापडतात. या मधासव पुढे येईल त्या ते आसव आहे मधापासून बनलेलं असणार अशा स्वरूपाचं प्रकरण आहे. पण एकंदर मग अशी म्हटलं तसं असवारिष्ट कल्पना रोगाला नाशन अशा अर्थाने म्हणून चांगली असणारी अशा स्वरूपाची आहे. आणि विशेषतः परदेशामध्ये प्रचार करायला हे प्रकरण बरं आहे. मार्दिकम लेखनम हृद्यम नात्युष्णम मधुरम सरम. त्या मनुकांपासून बनवलेली किंवा द्राक्षा मार्दिकम द्राक्षारसम असं त्यांनी साक्षात म्हटलंय. आणि परदेशामध्ये वायनरीज मोठ्या प्रमाणामध्ये असणार अशा स्वरूपाच्या आहेत आणि त्या मेजर जे आहे ते सगळं द्राक्षाचं असणार अशा स्वरूपाचंच प्रकरण आहे. त्या लेखन आहे हृदय आहे फार उष्ण नाही मधुर आणि सरळ थोडं पित्ताने वाढवणार पांडू मेह अर्श कृमी यांचा नाश करणार अशा स्वरूपाचा. त्या अल्प प्रमाणामध्ये विशेषतः थंडीच्या काळामध्ये
जेवल्यानंतर घ्यायला ठीक आहे. परदेशामध्ये जशी बऱ्याच ठिकाणी प्रथा आहे. फक्त त्याचा अतिरेक होता कामा नये असं आणि त्याच्या आहारी जाता कामा नये. आणि त्याच्यामध्ये ऍडिक्ट झालेले आणि वाया गेलेले असे लोक सापडतात असं आहे. त्यात ते होणार नाही याची कुठेतरी काळजी घेणं. अस्माद अल्पांतर गुणं खार्जुरम वातलन गुरु. थोडस कमी गुण असणारं असं खर्जुराचं आहे. काय मी आता नाही बघितलेलं माझ्या काही. खर्जुरापासून दारू बनवलेली वातल आणि गुरु असणारा स्वरूपाचं. शार्करा सुरभि स्वादू हृद्यो नाती मधो लघु. शर्करा कृतम मध्यम सुरभिस्वादी असणार. त्या साखरेपासून बनवलेली जी आहे ती मधुर हृदय फार मद निर्माण न करणारी आणि लघु आहे. सृष्टमूत्र शकृत वात गौडस तर्पण दीपना. गुळापासून बनवलेली जी आहे ती मूत्र शकृत वात यांचं सगळ्यांच विष्णुशक्र करणारी आणि तर्पण आणि दीपन असणाऱ्या स्वरूपाचा आहे. तो जो पांडुरोगामध्ये मंजिष्ठा रजनी द्राक्षा बलामुलान्ययोरजः लौधम चेतेषु गौरस्यात् अरिष्टः पांडुरोग असे अरिष्ट येतं. गौडारिष्ट म्हणून पूर्वी मिळायचं, पण जर कारण वापरात पांडुरोगासाठी होतं. आता मी मध्यंतरी काही केलं असणार आहे स्वरूपाचं, आणि नाहीतर त्याची सगळ्याची चूर्ण गौडारिष्ट योग म्हणून मी वापरतो पांडुमध्ये काही पेशंटचं. पण सृष्टमूत्र शकृत वात असणारा अशा स्वरूपाचं आणि तर्पण दीपन असणारा अशा स्वरूपाचं आहे. वातपित्त करस श्रीधू स्नेहश्लेष्म विकार. तर श्रीधू अपक्व इक्षुरसकृत पक्वेक्षुरसकृत. श्रीधू दोन प्रकारचा, एक उसाचा रस शिजवून किंवा न शिजवता केला गेलेला असणार. मेदशोफो दरार शोधना तत्र पक्व रसो वरहा. त्या उसाचा रस शिजवून केला गेला जाणारा जो शिधू आहे हा श्रेष्ठ. मेदशोफ उदरार्श यांचा नाश करणारा असणारा आणि स्नेहश्लेष्म विकार. स्नेहाने आणि कफाने होणारे विकार जिंकणारा असणारा. एक इंटिग्रेटेड विचारांमध्ये आत्ताच्या हृदरोगामध्ये जर स्नेहाजीर्ण आहे अशी आम्ही कल्पना केली, करावी का न करावी हा वेगळा इश्यू असणारा स्वरूपाचा आहे. म्हणजे आता जे मॉडर्न मेडिसिन मध्ये ट्रायग्लिसराईड खूप हाय आहे आणि काय तुमचं कोलेस्ट्रॉल खूप हाय आहे, LDL वगैरे, याचं इंटरप्रिटेशन आम्ही स्नेहाचं पचन होत नाहीये किंवा फॅटी इन्फिल्ट्रेशन ऑफ लिव्हर, फॅटी चेंजेस असं जेव्हा रिपोर्ट येतात, असं करायचं असेल तर त्याला बेसिकली अग्नी सुधारायला पाहिजे, हा एक इश्यू राहतो. आणि चिंता किंवा इतर काहीतरी कारणांमुळे उत्पन्न होणारा जो आम आहे तो दूर होण्यासाठी काहीतरी खटाखट करायला हवा. पण तिथे स्नेह पचन करणारी काहीतरी द्रव्य द्यायला पाहिजे असणार अशा स्वरूपात. आणि त्या अर्थाने हा सिधू स्नेहश्लेष्म विकार हा चांगला असणार अशा स्वरूपात. तक्रारिष्टही ह्या प्रकाराने वापरता येतं, पण ते ऋतव्यापत्ती नाशनम असं तक्रारिष्टाच्या गुणधर्मांमध्ये आहे. तक्र इन जनरल ऋतव्यापत्ती दूर करणार असं आहे. त्या कंडिशन मध्ये त्या एकंदर कंडिशन मध्ये आता त्यामध्ये तक्रारिष्ट सहज उपलब्ध आहे बाजारात, ते विचार करायला हरकत नाही. किंवा एक शेधू पक्वरस असणार याच्या स्वरूपाचे करणं आणि वापरणं. तसं वातापित्त करा आहे असं लक्षात ठेवावं. शिरका, आता मला शिरका म्हणून बाजारात मिळतं की नाही मला माहिती नाही आता.
कंडिशन काय असतात. छेदी मध्वासवस तीक्ष्णो नेहन पीनस कासते नेह पीनस कासते. त्या मध्वासव छेदी आणि तीक्ष्ण गुणधर्माचं मेह पीनस आणि कास यांना जिंकणार असणारा अशा स्वरूपाचा आहे. एक मध हा मुळातच छेदी असा म्हणून दिलेला आहे. आता हा जरा विषयांतर आहे. कॅन्सर मध्ये हिरक भस्माचा रोल काय असा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो. रसायन आहे पण रसायन करणारी इतर अनेक गोष्टी आहेत. हिरकामध्ये स्पेशल काय आहे असणार अशा स्वरूपाचं. तर आता बागेवाडीकरांनी ते वापरात आणलं आणि त्याचे रिझल्ट मिळतात. हे त्यातले तर सरळसोट उत्तर राहील. पण हिऱ्यानी जे लेखन होतं ते दुसऱ्या कशाने होत नाही असा एक त्याच्या मागचा संदर्भ असावा असं एक मत आहे. आणि म्हणून हिरा कापायला तुम्हाला दुसरं काही उपयोगी पडू शकत नाही. हिरा लागतो असणार. पण काच कापायला वगैरे सगळ्या ठिकाणी हिरा उपयोगी पडतो असणार. तर तसं आम्ही डिस्ट्रक्शन ऑफ सेल असं प्रिन्सिपल जरी ठेवलेलं नसेल तरी सुद्धा ट्युमर साईज कमी होणं अशा अर्थाने म्हणून लेखन म्हणून काही विचार करायचा असेल तर हिरक उपयोगी पडतं असं एक मत आहे. छेदन या गुणधर्मामुळे. आणि मग तसंच छेदन हे मधु किंवा मध्वासव असणाऱ्या स्वरूपाचं आहे. आणि आमच्याकडे एक वेगळं जरा अनुभवाला आलं. मानसी म्हणून असिस्टंट आहे मानसी देशमुख. तुम्ही आणि मी असं काहीतरी मिळून कॅन्सरच्या पेशंटचा सर्वे घेतला होता माझ्या दवाखान्यातल्या. आणि जवळपास सर्व रुग्णांमध्ये प्रमेयाची हिस्ट्री तरी सापडते किंवा प्रमेय आहे किंवा किंवा कमीत कमी प्रमेयाची अनुवंशिकता आहे असं सापडतं. असं एक सापडलं. तर हे अजून कुठं मांडलं गेलेलं नाहीये की कॅन्सर आणि प्रमेह यांचा परस्पराशी काही संबंध आहे का असणार आहे किंवा प्रोन टू प्रमेह अशा लोकांमध्ये कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते असणार. फक्त सरांनी एक सांगितलेलं होतं कृपाशंकर भट्ट म्हणून मुंबईच्या वेळी ते कॅन्सरचं निदान प्रमेह पीडका असं करायचं आणि त्याला धरून औषध द्यायचे असं एक प्रकरण होतं. त्या अर्थाने कदाचित मध्वासव रेग्युलर करून वापरात आणणं असणारा स्वरूपाचा एक विषय राहू शकतो. सुरासव तीक्ष्णवदः स्वादुस तीक्ष्णो निलापः. सुरासव तीक्ष्ण मध निर्माण करणारा अशा स्वरूपाचा तीक्ष्ण मला असंच कथकला होता. स्वादुस तीक्ष्णो निलापः असं पुन्हा आलेलं आहे. नाही तर ते पुढचं स्वादुस तीक्ष्णो निलापः नैरेयो मधुरो ऋष्यः सरस संतर्पणो गुरु. मधुरत्वादी पुढच्या दोन घेतले. नैरेयः कोद्रवैः सह जायते. धातक्या सुतः जीर्णः पुराणः रोक्षः रुक्षः अग्निदीपनश्च नतो एवं नमः. धातक्याभिषितो जीर्णो रुक्षो रोचन दीपनः द्राक्षास्व मधुसमः परमं सतु दीपनः मार्दीक सदृश प्रप्तो मृत्वीकेक्षु रसासव. त्या धायटीचा वापर करून केलेलं मद्य असणार अशा स्वरूपाचं वृक्ष रोचन दीपन आणि द्राक्षासव हा मधासारखाच परमम सतु दीपन आहे पण अत्यंत दीपन करणारा असणारा अशा स्वरूपाचा. आणि विशेषतः राजयक्ष्मा चिकित्सेमध्ये मांसमेवाश्नतो युक्त्या मार्दीकं पिबतो नुच अविधारित वेगस्य यक्ष्मान लभतेंतरम असं सूत्र येतं. आणि धातुष्मणाम चापचयात राजयक्ष्मा प्रवर्तते असं जे एकंदर आलेलं आहे त्या सगळ्याचा एकत्र विचार करता जिथं धात्वग्नींचा संबंध आहे तिथे जाठराग्नी आणि धात्वग्नी या दोनही दीपन करणार द्राक्षासव असणार आणि परम दीपन असणार अशा परमम सतुदीपन असं वर्णन केलंय. आणि
आणि म्हणून तिथे ते वापरावं असणार अशा स्वरूपाचं. आणि मृद्विका इक्षुरसासव हे पण मार्द्विक सदृश असणार अशा स्वरूपाचं जाणावं. तेव्हा ल्युकेमिया वगैरे अशा सारख्या प्रकरणांमध्ये तिथे धात्वग्नींचा विचार प्रामुख्याने असणार अशा स्वरूपाचा राहील. ती इमॅच्युअर सेल्सची प्रचंड ग्रोथ, WBC काउंट असा 50,000, 60,000, लाख, 2 लाख असा होतो. हे सगळे इमॅच्युअर सेल्स आहेत, त्यांचे धात्वग्नी मांद्याशी रिलेटेड आहेत अशी जर कल्पना केली तर अॅक्यूट कंडिशन मध्ये जरा गोंधळाच आहे, कारण त्यांना रक्तपित्ताची संप्राप्तीची जोड अशी असते. पण क्रॉनिक मायरॉइड ल्युकेमिया वगैरे या सगळ्या प्रकारांमध्ये द्राक्षासव उपयोगी पडणार असणार अशा स्वरूपाचं म्हणून राहील. आणि जाठराग्नी आणि धात्वग्नी दोन्ही नाही सुधारून पर्णमनाची प्रक्रिया सुधारणार असणार अशा स्वरूपाचं राहील. नंतर द्राक्षासव हा मधुसुमहा परमम सतुदीपना म्हणून ते वापरावं असणार स्वरूपाचं. आणि मार्द्विक सदृश प्रोक्त मृद्विका इक्षुरसासव. नानांच्या ट्रॅडिशन मध्ये असा वरिष्ठ रेग्युलर वापरात असणारे असं स्वरूपाचे, म्हणजे त्यांच्या ट्रेन मध्ये एकंदर धातू नानांचं मी जे काय बघितलेलं होतं ते सकाळचं एक काहीतरी रसायन स्वरूपाचं औषध, ते धातरी रसायन, पिपली रसायन असं काहीतरी, किंवा मग च्यवनप्राश वगैरे असणार स्वरूपाचं. एक अग्नीला धरून 10, 2, 5 ला अशा प्रकारची काहीतरी औषध, आणि रात्रीला एक अनुलोमन असं स्टँडर्ड फॉर्मॅट होता. आणि याच्या व्यतिरिक्त दुराजेनम असं चाराच्या मनाने माहिती असेल तर जेवणानंतर असं एक असा वरिष्ठ आणि एक तेलाची बाटली पुष्टी अभ्यंगासाठी. हा कॉमन फॉर्म्युला सगळ्या पेशंटसाठी, फक्त त्यातले काय कंटेंट बदलते. असं वरिष्ठ कुठलं वापरायचं, तेल कुठली वापरायची, रसायन कुठलं वापरायचं, हे रोगागणिक बदलेलं असणार अशा स्वरूपाचं. पण सगळ्यांना हे द्यायचंच असणार अशा स्वरूपाचं प्रकरण असायचं. तर एका अर्थाने आपण असा वरिष्ठ त्यामुळे कमी वापरतो. आता ते नानलांच्या परंपरेमध्ये स्वतः घरीच बनवतात असंही आहे. आणि जुनी झाली तरी ती उलटी जास्त गुणवर्धक असणारे अशा स्वरूपाचे आहेत. तर जागा आणि रेग्युलर ते घालणं असणार अशा स्वरूपाचं उपयोग करायला हवा. आणि म्हणून एक वापरायला आणायला हरकत नाही असणार अशा स्वरूपाचं आहे. भटांच्याकडे खरं म्हणजे असं वरिष्ठ वापरायची प्रथा जास्त होती. असं वरिष्ठ पण होते, अर्ककल्पना पण होती, ती पण फारशी कोणाकडे नाहीये. आणि मग ते पुन्हा कॉम्बिनेशन करून द्यायचे. म्हणजे आता यांनी एक आम्हाला गंमतशीर प्रकारचं गृहिणीमध्ये मूरबद्धम मूरद्रवम असं प्रकरण आहे, आणि त्याचं सायकल्स असल्यासारख्या दिसतात. तर कुमारी असं आणि कुटचारिष्ट असं कॉम्बिनेशन करून द्यायचं असं एक बाई राजवाडीने वर्गात सांगितलं. आणि मग पुढे कॉन्स्टिपेशन जास्त असलं तर कुमारी असं द्यायचं असणार. आणि द्रवमल प्रवृत्ती असेल तेव्हा कुटचारिष्टाचं प्रमाण वाढवायचं. पण दोन्हीचं कॉम्बिनेशन करून द्यायचं आणि मग ते पेशंटला तुम्ही ऍडजस्ट करून घ्या, जसं मलप्रवर्तन कसं आहे त्याच्यानुसार ठरवून घ्या असणार. असं मग थोडं दशमलारिष्ट, थोडं द्राक्षारिष्ट, थोडं अश्वगंधारिष्ट असं एकत्र कॉम्बिनेशन करून पण दिलेली गेलेली बघितलेली आहे. हा एक वेगळा ट्रेंड आहे असं वरिष्ठ अशा स्वरूपाची वापरणं आणि तशी डिस्पेन्स करणं दवाखान्यात असणार. पण ठीक आहे, तुम्ही 1 लिटर 5 लिटरचे कॅन आणले तर हे काही फार अवघड असणार प्रकरण नाही. आणि विशेषतः मनोविकारांच्या संदर्भामध्ये ते जे अश्रुवेगावरोधामध्ये स्वप्नो मध्यम प्रिया कथा असं सूत्र येतं, मध्य हे त्या ठिकाणी औषध म्हणून आलेलं असणार अशा स्वरूपाचं आहे. आणि एकंदर सर्वतोरोधामुक्तमुख असं सगळं लक्षात घेतलं तर मे बी आपण मद्यांचे वापर ह्या प्रकाराने वाढवावे. 2 चमचे किंवा 3 चमचे असं
ठेवायला हरकत नाही. माझ्याकडचा एक आणखी खूप वेगळा अनुभव आहे. काय ते मॅक्स म्हणून काहीतरी हिरोईन मधलं एक डेरिव्हेटिव्ह ते घेणारा पेशंट आणि ते चेसिंग करून म्हणजे ते काय पेटवायचं आणि त्याची धुरी घे असं करणारा होता. त्याने ते अब्रप्टली सोडलं आणि मग पेशंट आलाच होतो दवाखान्यामध्ये. बरीच जुनी घटना आहे आपल्या 1983 सालची. म्हणजे माझा पॉलिक्लिनिक मध्ये दवाखाना होता त्यावेळेस. त्याचे वडील आले आणि तो भयंकर बेचैन आहे, हातपाय काढ झाले, डोळे तारवटलेले आणि तळमळतोय असणार अशा स्वरूपाचं. तर त्यांनी डोस चुकवलाय. तर काय करता येईल का मग मी विचारलं की कशा पद्धतीने घेत होता. तर त्यांनी मला सांगितलं की ते चेसिंग करून घेत होतो. तर त्या रूट मी जाणार काहीतरी औषध पाहिजे म्हणून मी दशांगलेत काहीतरी वचा दिशा असं काहीतरी घालून त्यात थोडं साजूक तूप घाला आणि त्याची धुरी द्या असं सांगितलं. विषग्न काहीतरी परिणाम करावा असं अपेक्षा होती. आणि मग काहीतरी सुवर्णमाक्षी, चिंतामणी असले काहीतरी औषधं सारस्वतारिष्टा बरोबर द्या असं सांगितलं. आणि सारस्वतारिष्ट 6 चमचे डोस पहिल्यांदा मी वापरला. 6 चमचे सारस्वतारिष्टा बरोबर द्या. रात्री काहीतरी 8 वाजता पेशंटचे वडील मला विचारायला आले. दवाखाना संपला तेव्हा ते औषध दिलं आणि 4 पुड्या देऊन ठेवल्या. वाटलं तर पुढे रिपीट करा असं सांगितलं. त्यानंतर पहिल्यांदा ते धुपन केलं, धूमपान, आणि मग डोस दिला. तो डोस दिल्यानंतर तो थोडा शांत झाला, तगमग कमी झाली, हातपाय थोडे रिलॅक्स झाले. 2 तास बरे गेले. 2 तासानंतर पुन्हा हातपाय काटले, पुन्हा तगमग सुरू झाली. म्हणून पुन्हा सारस्वतारिष्टाचा डोस दिला. तो पुन्हा शिथिल झाला. पुन्हा 2 तास गेले. पुन्हा हीच कंडिशन आली. पुन्हा 3रा डोस दिला सारस्वतारिष्टाचा आणि मग मात्र तो झोपला. म्हणजे साधारणपणे 8:30ला पहिलं औषध गेलं असेल, 10:30ला दुसरं, 12, 12:30ला तिसरं, आणि तो झोपला. तो दुसऱ्या दिवशी सकाळी जागा झाला आणि तो ठीक होता, म्हणजे नॉर्मलला आला. मग तो मला दाखवायला आला. त्याच्यानंतर त्याला पुन्हा रेग्युलर औषधं दिली, पण दुर्दैवाने त्याचा काही निग्रह टिकला नाही. आठवड्याने पुन्हा त्यांनी घ्यायला सुरुवात केली. पण आठवडाभर तो त्या डी ॲडिक्टेड राहिला. आता हे मला, मी खूपच ज्युनियर होतो, पासआउट होऊन जेमतेम 1-2 वर्ष झाली. पण ह्या प्रकारचे केसेस नाहीतर खरं ऍडमिटच करायला पाहिजे डी ॲडिक्शन सेंटरला. आणि यातनं एकदा त्या अॅक्यूट फेज मधनं तो बाहेर आलाय, तर निग्रह टिकवता आला असता तर तो बरा झाला असता असणार आहे स्वरूपाचा. पण तिथं तुम्हाला तशाच प्रकारची उष्ण, तीक्ष्ण, व्यवायी, विकासी अशीच द्रव्य हवी त्या याच्यापर्यंत जाऊन काम करायला, सूक्ष्म स्रोतसांमध्ये जाऊन मनापर्यंत जाऊन काम करायला असणार स्वरूपाचं. आणि त्या मनाने आपण माझ्या वापरात असं वरिष्ठ कमी आहेत खरं तर. आता हे वाचल्यानंतर मला असं जाणवायला लागलंय की नाही, आपण त्यांचा वापर वाढवायला हवा असणार स्वरूपाचा. डिस्पेन्स करायचं का लिहून द्यायचं हा वेगळा इश्यू होईल असणार स्वरूपाचा. पण कॉम्बिनेशन्स करायचे असतील तर तुम्हाला डिस्पेन्स करायला हवी, नाहीतर मग प्रिस्क्राईब करायला काही फार अवघड असणार स्वरूपाचं नाही. पण मनोविकारांचा जिथं जिथं काहीतरी संबंध आहे त्या सगळ्या ठिकाणी हे ठेवायला हरकत नाही. किंवा तीव्र वेदना असं जिथं संबंध आहे, ही सगळी वातशामक तरी आहे. पित्त वाढवणारी, काही ठिकाणी कफ कमी करणारी किंवा असणारे स्वरूपाची आहे. पण रक्तपित्त प्रदूषण असं प्रामुख्याने आहे. त्यात त्यांचा जिथं संबंध नसेल तिथं तरी असं वापरायला हरकत नाही असणार स्वरूपाचं. त्या समासात आसव हृदय हा वातला हा संशोधनानुगा. आसव हा हृदय वातलं आता तुम्हाला तारतम्याने बघून ठरवायला लागेल की यातलं कुठलं वापरायचं. आणि संशोधनानुगा औषधाच्या गुणधर्माला अनुसरणारा अशा स्वरूपाचा असतो.
द्राक्षेक्षु माक्षिकम शालीरुत्तमा व्रीहि पंचमाः मध्याकरा यत्तेभ्यो अन्यत्तन्मध्य प्रतिरूपकम गुणैर्यथोद विद्यात मध्यमाकर संकरा द्राक्षा इक्षु माक्षिक आणि शाली उत्तमाः व्रीहि पंचमाः आणि पाचवा व्रीहि असं सगळे मध्याकरा मध्याचे आकार मध्ये योनी असणाऱ्या स्वरूपाचे आहे. आणि मग त्याच्यापेक्षा जे वेगळं असणार अशा स्वरूपाचं आहे उद्बणस्य गुणानुवर्तते इत्यर्थ. असं आकर संकराच्या मध्यम गुणैहि दीपन स्वाती धीर यथोद्बणम विद्या. टीका म्हणते ना यथोद्बणम आहे का? त्यांचा संकर जर केला गेला द्राक्षा इक्षु द्राक्षा शाली किंवा गुणैर यथोद्गणैहि विद्यात मध्यम आकर संकर. त्याचे गुणधर्म जे काही असतील त्याच्यानुसार त्याच्या संकराचे गुणधर्म जाणावेत असणार अशा स्वरूपाचे. पण त्यातल्या त्यात द्राक्षापासून बनवलेली वाईन ही तर मिळते आता सहजपणे असणाऱ्या स्वरूपाची, किंवा द्राक्षासह द्राक्षाविष्ट असं जर बनवलं किंवा मार्द्विक काय बनवण्यापासून बनवला असणार. आणि इक्षु आणि माक्षिक ही पण रस सिधू असं जर करता आलं तर बरं एकंदर प्रकरण राहील. रक्तपित्त कफोत्क्लेदी शुक्तम वातानुलोमनम. तेव्हा शुक्त जे आहे हे रक्तपित्त कफ यांचं उत्क्लेद करणार वाताचं अनुगमन करणार. विदाही वृषती तीक्ष्ण उष्णम हृदयम रुचिकरम सरम. अतिशय तीक्ष्ण उष्ण विदाही हृदय रुचिकर आणि सरळ दीपनम शिशिर स्पर्शम पांडुदृक्त निराशनम. तर ती कांजी आणि शुक्त फरक काय करत नाही माहिती म्हणजे, पण कांजी धारा मी वापरात आणली आणि अंगवाताच्या सामावस्थेमध्ये शूल वेदना आहेत, वेदना किंवा शोध तीव्र असताना कांजीचा खूप छान उपयोग होतो आणि रुग्ण झटकन त्या अवस्थेतून बाहेर येतो असं आहे. पोटात घ्यायला इतकं काही वापरलं गेलंय असणार अशा स्वरूपाचं नाही. गुडेक्षु मध्ये मार्द्विक शुक्तम लघु यथोत्तरम. गुणादी शुक्त त्या गुण इक्षु मध्य मार्द्विक आणि शुक्त हे यथोत्तर लघु समजा. तेव्हा शुक्त सर्वात लघु, मार्द्विक त्याच्यापेक्षा गुरु, मध्य त्याच्यापेक्षा गुरु असं समजायचं असणार. तर गुण ते गुणकृतात शुक्तात इक्षु शुक्तम लघु वगैरे. इक्षु शुक्तात अन्य मध्ये शुक्तम लघु सर्व मध्ये शुक्ताचे मार्द्विक शुक्तम लघु. अन्य तू ब्रुवते गुणमध्ये शुक्तादि इक्षु मध्ये शुक्तात इक्षु मध्ये शुक्तम लघु. गुणमध्ये शुक्तात इक्षु मध्ये शुक्तात मार्द्विक मध्ये शुक्तम येते. पूर्वस्थ पक्ष युक्त आहे ते निर्णीत. त्या शुक्त हे द्वंद्वांती आलेलं पद आहे आणि त्याचा प्रत्येक पदाशी पहिल्या द्वंद्वांते श्रेयमानं प्रत्येकामध्ये संबद्ध येते. यांनी गुणशुक्त इक्षु शुक्त मध्ये शुक्त असे त्याचे अर्थ करून घ्यायचे असा एकंदर अर्थ केलेला दिसतो. हॅलो. कंदमूल फलाद्यांश तद्वत विद्या प्रदासता. कंदमूल फल वगैरे याच्यावरून त्याच्यापासून बनलेले जे आसुत आहेत त्याच्यासारखे जाणावे असणार.
तर आता इतर फळांपासून कशा प्रकारची मद्य बनवतात किंवा शुक्त बनवतात असं नाही माहिती. डाळिंब असो हे आपल्याकडचं उपलब्ध असणार अशा स्वरूपाचं आहे. शांडाकी चासुतम चान्यत कालामलम रोचनम लघु. शांडाकी आणखीन एक दुसरं असो आणि कालामलम रोचनम लघु काय टीकाकारांच्या केलेले असतात. धातकी गुड तोयादी कारण मध्य शुक्तयोः इति उक्तम. कंदादिकंच तदासुतम गुडशुक्तादि आसुतम तद्वद्विद्या. आसवन शुक्त समानुगुणम जानीयात् इत्यर्थः. शांडाकी च शाकानि आसुत्य क्रियते या सा च अन्यच्चापि अनुक्तम आसुतम आसवन शुक्त गुणम कालेन आम्लं सदृच्छम लघुच कालाम्लं नाम. त्या पालेभाज्यांपासून किंवा शाक भाज्यांपासून पालेभाज्याच म्हणायचं पत्र शाक असं वेगळे जे बनवलं जातं ते शांडाकी असणार अशा स्वरूपाचं आणि जे काही अनुक्त असणारा असुत आहे ते आसवन शुक्त गुण असं जाणावं आणि कालाने आम्ल झाल्यामुळे जे रुचकर असणारे लघु असं होतं ते कालाम्ल नावाचं आलेलं आहे. धान्याम्लं भेदी तीक्ष्णोष्णं पित्तकृत स्पर्श शीतलम श्रमक्लमहारम दुष्टं दीपनम दस्तिशूलम शस्त्रमास्थापने रुद्यम लघुवात कफात. धान्याम्ल जे आहे कांजिक्तम हे तीक्ष्ण उष्ण भेदी पित्तकृत आणि स्पर्शाला शीत असतात अशा स्वरूपाचा. श्रमक्लमहरम श्रम आणि क्लम दूर करणारं रुच्च दीपन बस्तिशूलम हा एक वेगळा गुणधर्म आलेला असणारा स्वरूपाचा आहे. अनुपान म्हणून किंवा नुसतं म्हणून वापरायला हरकत नाही. शस्त्रम आस्थापने हे पण वेगळं आलेलं असणार स्वरूपाचं. हृदयम लघु वात कफाप हृदय लघु आणि वात कफाप असणार अशा स्वरूपाचा आहे. कोल्हटकर सरांनी अगदी तीव्रावस्थेमध्ये आसवारिष्ट बस्तीमध्ये वापरलेले असतात अशा स्वरूपाच्या. तो निरोहाच्या प्रकरणामध्ये असो किंवा कदाचित स्नेहबस्तीमध्ये सुद्धा 5-10 ml दशमूलारिष्ट द्राक्षारिष्ट जे काही तुमच्याकडे असेल दवाखान्यामध्ये ते घालून द्यायचं. आमच्याकडे बस्तीक शिकायला असताना असं घडलं होतं की हात लोळा पडलाय असं सांगत पेशंट आला आणि आता तातडीने डोळा पडला आणि आला असं. त्याला असंच मध्य घालून तेलाचा बस्ती दिला खरं तर स्नेह बस्ती दिला आणि बस्तीत दिला रे दिला आणि हात नॉर्मल दिला असं बघायला मिळालं. त्या धान्यांचा डायरेक्टच रेफरन्स आहे आता शस्त्रम आस्थापन त्या तसा वापरायला हरकत नाही. आम्ही विशेषतः इसोफेजियल कॅन्सर मध्ये जेव्हा टोटल ब्लॉकेड आहे पाणी पण आत जात नाही अशी जेव्हा कंडिशन असेल तेव्हा नुसत्या बस्तीचाही उपयोग होतो. तेलाचा बस्ती किंवा निरोह बस्ती असणार अशा स्वरूपाचे आणि पुष्कळ वेळेला त्यांनी वरचा ट्रॅक ओपन होतो नाही आणि मग पेशंट पाणी दूध घ्यायला लागतो परत नाही तर मग आधी एकदा निरोहाने शोधन करून घ्यायचं आणि मग दुधाचा गृहण बस्ती द्यायचा ड्रिप मेथडने असणार अशा स्वरूपाचं. तर त्यांनी पण नंतर पुढचा वरचा ट्रॅक पुन्हा ओपन होतो असं लक्षात आलं. आणि मग तिथे आम्ही काही वेगळे प्रयोग केले. त्यात आसवारिष्ट घातली हिरक भस्म घातलं त्यातनं अशा प्रकारचं मंजिष्ठा विकसा असं सिद्ध क्षीर असं पण घातलं बस्तीमध्ये वापर केला असणार अशा स्वरूपाचं जेणेकरून पूर्ण अवरोध झालेला आहे इसोफेगसचा तो पार्शली तरी दूर व्हावा आणि निदान पाणी दूध तरी पेशंट घेऊ शकेल अशी कंडिशन आली अशा अर्थाने केलेलं आहे हे उद्योग. तर त्याला हा डायरेक्ट रेफरन्स शस्त्रम आस्थापने कांजीचा रेफरन्स तरी
दिलेला असणार अशा स्वरूपाचा आहे. आणि एकंदर कांजी एक पित्तकृत सोडलं तर बाकीच्या अर्थाने चांगली असणार आहे अशा स्वरूपाची. आपण त्या मनाने ती वापरत नाही. आणि ठीक आहे, थोडी कुठेतरी मला वाटतं वातकफात्मक बघून सुरुवात करायला हरकत नाही असं स्वरूपाचं. एधिरेव गुणैर्युक्त आहेत सौवीरक तुषोदके. सौवीरक आणि तुषोदक हे त्याच्यासारखेच समजावेत. क्रमेण अनुपूर्व्या वितुषैः सतुषैश्च यवैर्विद्या. वितुष आणि सतुष अशा प्रकारच्या यवानी ते केले जावे. आता हे आणि यवसुरा याच्यामध्ये नेमका काय फरक आहे असं पुन्हा वेगळा विचार करायला लागेल. घेते का कृमिरुद्रोग गुल्मार्ष पांडुरोग निबर्हणे. तर क्रमात वितुषैर्विद्यात सतुषैश्च यवैः कृतैः. त्या बार्ली हे काय बार्ली म्हणतो बियरची निर्माण करण्याची प्रोसेस काय आहे ती जर तुमची ह्याला जोडून जात असेल सौवीरकोषोदकासारखी होत असेल तर ते कळेल असं त्याचा अर्थ होईल एका अर्थाने. आणि ती जर यवसुरा ह्या कॅटेगरीकडे जात असेल तर मग ती काही फार पद्धती नाही होईल. हे खरं म्हणजे आता काय वायनरी या नमुतो या सगळ्या गोष्टी जरा बघायला पाहिजे आणि माहिती घ्यायला पाहिजे काय प्रकाराने केलं जातं. आणि सतुष आणि वितुष अशा प्रकारच्या यवानी बनवलेलं हे जे काही सौवीरक आणि कुशोदक असं लक्षात घेतलं तर ते कांजी आणि हे दोन्ही सारखे असणार अशा स्वरूपाचे म्हणून दिले. आणि एकंदर आता कांजीच्या गुणधर्मांवरनं चित्तकर्तृत्व सोडलं तर कांजी वापरायला हरकत नाही असणार अशा स्वरूपाचं हा हो शांडाकी वटक वगैरे असं म्हणून काहीतरी खाण्यात असा दृष्टीने चांगले नाही. कांजी घरी केली आहे कांजी झाल्याच्या संदर्भामध्ये म्हणून घरी कांजी केली त्यात एक इलॅबोरेट पार्ट आणि एक जरा तांदूळ आणि याच्यापासून केलेला असणार. तर ते उडीद वगैरे सगळं घालून केलेली जास्त गुणप्रकर्षण युक्त असणार अशा स्वरूपाचे होते. आणि त्याचे काहीतरी बडे पण केले खाऊन गेले. आता मनकर्णिकेकडे 5 लिटरचे कॅन मिळतात 300 रुपयाला 5 लिटर. एकतर आपल्याला बनवायचे असं म्हणलं तर काही दिवस जातात आणि ते तातडीने पेशंट करायचं असेल तर दादरची आणून ती केली आहे त्यांनी पण कांदी काढा नाही तर मग स्वतःच्या घालायचे असतात. वास खूप येतो हा मेजर इश्यू म्हणजे कांदी झाल्यानंतर त्या पोटीचा वास हे बरेच दिवस जात नाही असं आहे. पण रिझल्ट चांगले मिळतात असं आहे. किती दिवसांनी खराब होते असं नाही बघितलं. कॅन मिळतायत आणि ती वापरता येते डायरेक्टली तर मग फार लगेच काही खराब होत असेल असं नाही वाटत. वास हा त्याचा इनव्हेरिएबल असणार स्वतःचा काहीतरी पार्ट असणार. अंगच राहतो असा. जपानमध्ये पण अशा प्रकारची करण्याची प्रथा आहे. चहा म्हणतात त्याला ते. पण असंच भाताची टेस्ट काढलेली असं असं तो प्रक्रिया आहे. म्हणजे ते पुढेक्ष मध्ये मार्गिक शिक्षण लघु येतो. ते
आकर जे काही सांगितले त्यांनी 5 शाली आणि व्रीही असणार आहे. तर ते असं तांदळापासून बनवणं असणार अशा स्वरूपाची गोष्ट अपेक्षित असणार आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून एक वेगळा इश्यू राहतो. पण दक्षिणेकडे एकंदरच आंबट स्वस्त असंच आहे, लागतं राहतं. ते मी मागे म्हटलं तसं 3 बाजूला समुद्र असल्यामुळे क्षारीयत्व जास्त आहे देशाचंच वैशिष्ट्य म्हणून क्षारीयत्व. आणि त्यामुळे सगळ्या दक्षिण भागामध्ये आंबट स्वस्त असणार आहे. तिथं मग तुम्हाला याचा विचार करायला हरकत नाही. शुद्ध किंवा या प्रकारचं बनवायचं पाणी वापरायचं. पुढे मूत्राचे गुणधर्म सुरू होत आहेत. नवीनच टॉपिक आहे. 2च मिनिटं राहिली आहेत. शेवटची आपण एक 5 मिनिटं म्हणून प्रश्नोत्तरासाठी ठेवूया. ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे असतील त्यांच्याकडे जर माईक असेल तर त्यांनी म्यूट ऑफ करून बोलावं असणार स्वरूपाचं. आणि नाही तर मग